श्री गुरुचरित्र अध्याय 18 श्री गणेशाय नमः। जय जयाजी सिद्धमुनी तू तारक भवानी सुधारस अमुचे श्रवणी पूर्ण केला दातारा शिष्य वचन ऐकोनी संतोषना सिद्धमुनी सांगत असे विस्तारणी ऐका श्रोते एक चित्ते भिल्ल वडी स्थान महिमा निरोपिला अनुपमा पुढील चरित्र उत्तम सांगेन ऐका एक चित्ते क्वचित काळ तये स्थानी श्री गुरु होते गौप्येनी प्रकट झाले म्हणून पुढे निघाले परियेसा वरुणा संगम असे ख्यात दक्षिण वाराणसी म्हणत श्री गुरु आले अवलोकित भक्त अनुग्रह करावा यापुढे कृष्णा तटाकात श्री गुरु तीर्थे पावन करीत पंचगंगा संगम ख्यात तेथे राहिले द्वादशाब्दे कुरव पूर ग्राम गहन कुरुक्षेत्र तेचे जाण पंचगंगा कृष्ण संगम अत्योत्तम परियेसा कुरुक्षेत्री जितके पुण्य तयाहुनी अधिक असे जाण तीर्थे असती अगम्य म्हणून राहिले श्री गुरु पंचगंगा नदी ती प्रख्यात असे पुराणांतर 5 नामे आहे ती थोर सांगेन ऐका एक चित्ते शिवाभद्रा भोगावती कुंभी नदी सरस्वती पंचगंगा नामे ख्याती महापातके संहारी अशी प्रख्यात पंचगंगा आल्या कृष्णेची या संगा प्रयागाहुनी असे सांगा संगमस्थान मनोहर अमरापुर म्हणी जे ग्रामस्थान असे अनुपम्य जैसा प्रयाग संगम तैसे स्थान मनोहर वृक्ष असे औदुंबर प्रत्यक्ष जाणा कल्पतरू देव असे अमरेश्वर तया संगमा थोरी अमरेश्वर सन्निधानी वसती 64 योगिनी शक्तितीर्थ निर्गुणी प्रख्यात असे परियेसा अमरेश्वर लिंग बरवे त्यासी वंदुनी स्वभावे पूजिता नरे अमर भावे विश्वनाथ तोची जाणा प्रयागी करिता माघ स्नान जे पुण्य होय साधन शतगुण होय तयाहुन एक स्नानी परियेसा उत्तर दिशे असे देखा वाहे कृष्णा पश्चिम मुखा शुक्ल तीर्थ नामायिका हत्या पापे जाती औदुंबर सन्निधेसी 3 तीर्थे परियसी एकानंतर एकाधिकेसी तीर्थे असती मनोहर कृष्णावेणी नदी दोन्ही पंचगंगा मिळवणी सप्त नदी संगम सगुणी काय सांगू महिमा त्याचे साक्षात कल्पतरू असे वृक्ष औदुंबरू गौप्य होऊन गोचरू राहिले श्री गुरु तयास्थानी भक्तजन कारणार्थ होणार तीर्थ असे ख्यात राहिले तिथे श्री गुरुनाथ म्हणून प्रकट झाले असता पुढे वर्तमानी दीक्षा कराव्या प्रतिदिनी अमरपूर ग्रामी जाती श्री गुरु परियेसा तया ग्रामी द्विजयक असे वेदाभ्यासक त्याची भार्या पतिसेवक पतिव्रता शिरोमणी सुशील असे ब्राह्मण शुष्क भिक्षा करी आपण कर्ममार्गाचरण असे सात्विक वृत्तीने तया विप्र मंदिरात असे वेल उन्नत शेंगानी गती नित्य बहुत त्याने उदरपूर्ती करी एखाद्या दिवशी ब्राह्मणाचे चरून मिळे परियसी शेंगाते रांधोनी हर्षी दिवस क्रमी येणे परी ऐसा तो ब्राह्मण दरिद्री याचक वृत्ती उदरभरी पंचमहायज्ञ कुसरी अतिथी पूजी भक्तीने वर्तता श्री गुरु एके दिवशी तया विप्र मंदिरासी गेले आपण भिक्षसी नेले विप्रे भक्तीने भक्तिपूर्वक श्री गुरुसी पूजा करीतो षोडसी घेवडे शेंगा बहुवसी केली होती पत्र शाखा नैवेद्य भिक्षा करून ब्राह्मणासी आश्वासिती गुरु संतोषी गेले तुझे दरिद्र दोषी म्हणून निघती तयवेळी तया विप्राचे गृहात जो का होता वेल उन्नत घेवडा नामे विख्यात अंगण सर्व वेष्टिले तया वेलाचे गुणमुळ श्री गुरुमूर्ती छेदिते तत्काळ टाकोनी देती समूळ गेले आपण संगमासी विप्र वनिता तये वेळी दुःख करीती पुत्र सकळी म्हणती पहा हो दैव बळी कैसा देवे केले आम्ही तया येतीश्वरासी काय उपद्रव केला त्यासी आमचा ग्रास छेदून टैसी टाकोनी दिला भूमीवरी ऐसे परी ते नारी दुःख करी नाना परी पुरुष तिचा कोप करी म्हणे प्रारब्ध प्रमाण म्हणे स्त्रियेसी तये वेळी जय जय होणार जया काळी निर्माण करी चंद्रमौळी तया दीन विश्व जाण पूर्वजन्मीचे निक्षेपण सुकृत अथवा दुष्कृत जाण आपुले आपणची भोगणे पुढिल्यावरी काय बोल आपुले दैवस्तावणे पुढिल्या बोलती मूर्खपणे जे पेरिले तेची भक्षणे कवणावरी बोल सांगे बोल ठेविती यतीश्वरासी आपले आर्जवन विचारिसी ग्राह हरितला म्हणसी अविद्या सागरी बुडवणी तो तारकाम्हासी म्हणून आला भिक्षेसी नेले आमुचे दरिद्र दोषी तोच तारीला मुते तया वेलाचे मूळ थोरी जे का होते आपले द्वारी काढू म्हणती द्विजवरी खणिता झाला तया वेळी काढिता वेल मुळासी लादला कुंभ निधानेसी आनंद झाला बहुवसी घेऊन गेला घरात म्हणती नवल काय वर्तले यतीश्वर आम्हा प्रसन्न झाले म्हणून ह्या वेलाचे दिले निधान लादले आम्हासी नर नव्हे तो योगीश्वर होईल ऐश्वरी अवतार आम्हा भेटला दैन्यहर म्हणती चला जाऊ दर्शनासी जाऊन संगम श्री गुरुसी पूजा करीती बहुवसी वृत्तांत सांगती तयासी तये वेळी परियेसा श्री गुरु म्हणती तयासी तुम्ही न सांगे कवणासी प्रकट करिता आम्हासी नसेल लक्ष्मी तुमचे घरी ऐसे परी तया द्विजासी सांगे श्री गुरु परियसी अखंड लक्ष्मी तुमच्या वंशी पुत्र पौत्री नांदाला ऐसावर लादोन गेली वनिता तो ब्राह्मण श्री गुरु कृपा ऐसे जाण दर्शन मात्रे दैन्य हरे सिद्ध म्हणे नामधारकासी श्री गुरु महिमा असे ऐसी भजावे तुम्ही मनोमानसी
कामधेनु तुझ्या घरी इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक समाधे अमरा पुरमहिमानं द्विजदैन्यहरणम् अष्टदशोऽध्यायः। श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती दत्तात्रेयार्पणमस्तु। श्री गुरुदेव दत्त।